असा असतो बिझनेसचा दिवस. जेव्हा तुम्ही रेडी तेव्हा कस्टमर नाही, आणि जेव्हा तुम्ही नाही रेडी तेव्हा कस्टमर 101% येणार असतो ना. तो बनवताच पाणी येतं तोंडाला. तर विचार करा खायला किती भारी. आणि मला ही DAV लाच होती ना कॉलेजमध्ये, सो इथे सँडविच खायची. तेव्हा करणार आहे मी ॲडिडास नायकी. ते प्रॉब्लेम आला तर मी बॅटरी वगैरे चेंज केलं. म्हटलं आज मस्तपैकी रात्री बनूला घेऊन जातो, पेट्रोल भरतो, आईस्क्रीम वगैरे खातो. सॅटरडे उद्या संडे म्हणजे थोडं आरामात उठायला. कसं काय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग मध्ये. तर आता दिवसाची सुरुवात झाली आहे. आज आहे वीकेंड, सॅटरडे. सगळ्यांसाठी मजेचा दिवस आणि बिझनेस ओनर साठी पैसा कमाव, मेहनत करो असा दिवस. आता चाललोय शॉपकडेच आणि बघू शकता पुन्हा मस्तपैकी आपली दोन भरून वीकेंडच्या तयारीसाठी सगळं सामान घेऊन चाललोय. आता हे सामान पहिलं ठेवतो आपल्या शॉपकडे आणि मग त्यानंतरला मग मी प्रणालीला पिक करायला जातो. मग भेटू आपण पुढे. आता पनूला पिक केलंय आणि बघू शकता पाणी, दूध, आमचं डेलीचं सामान घेऊन आता निघतोय पुढे शॉपवरती. कस्टमरनी कॉल केले 4-5 या करून. आता जातोय. आम्हालाच हसायला येतं, आम्ही लेट जातो. भेटू आता शॉपवरती. तर नेहमी जसं होतं तसंच आजही. आज आम्ही थोडे लेट झालोय तर कस्टमर आमचे आधीच रेडी होते. आणि जसं पोचलो शटर पण ओपन नाही गेला. तर ऑर्डर एकाच टायमाला मंचाव मॅगी, व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता आणि टीपी स्पेशल मॅगीचे आले. आणि आता हेच करता करता पास्ता बॉईल करायला ठेवलाय. तर लगेच पेरी पेरी पास्ताची पण अजून ऑर्डर आली आहे. असा असतो बिझनेसचा दिवस. जेव्हा तुम्ही रेडी तेव्हा कस्टमर नाही, आणि जेव्हा तुम्ही नाही रेडी तेव्हा कस्टमर 101% येणार. आणि हे होत राहतं. बट आपल्याला करायचं आहे, कस्टमरसाठी असू दे नाही तर कोणाहीसाठी असू दे. आता फटाफट आम्ही पास्ता जेवढं 2 होते ते रेडी ठेवतोय. रेडी ठेवलेले ते आता देऊ त्यांना. आणि बाकी पेरी पेरी पास्तावाल्यांना आम्ही सांगितलं 20-25 मिनटं लागतील, तर ते थांबायला रेडी आहेत. सो मग ते झाल्यावर पुढचं बनवू. अशा प्रकारे आपला आजचा ठेचा रेडी झालाय. ऑलमोस्ट मला वाटतं आज उद्या परवा 3 दिवसाचा जरी असतं ना, 3 दिवसाचा यांनी बनवलाय. द्या आता फटाफट. ज्यांना पण स्पायसी लवर आहे नक्की ट्राय करा. ठेचा बघू शकता कसा आहे एकदम. याचा जो फ्रेग्रन्स असतो ना तो बनवताच पाणी येतं तोंडाला. तर विचार करा खायला किती भारी. आणि जे पण स्पायसी लवर आहेत त्यांना नक्की आवडतो. म्हणजे आमचे तर मोस्ट ऑफ कस्टमर त्याच्यासाठी फिक्स आहेत. जे स्पायसी लवर आहेत त्यांना स्पायसी खायला आवडतं. त्याच्यामध्ये आपले चीज व्हेजीस वगैरे आहेत ना, व्हेजीस जे ऍड करतो ना, ते व्हेजीसला पण हा फ्लेवर एकदम प्रॉपर चढतो. खायला मजा येते. तर नक्की. आणि तसंच प्रणालीनी आज हे आता बनवून ठेवलेलं आहे रेड सॉस पास्तासाठी सॉस बनवून ठेवलाय. सो आपली वीकेंडची ऑलमोस्ट तयारी झाली आहे. आता बघू, थोडं प्लॅनिंग आहे. जसं मला आधी चप्पल घ्यायला भेटलं नाही, तर आज तरी बघू आमचं प्लॅनिंग आहे जायचं. कारण का पावसाळा आला आणि ऑलमोस्ट जेवढा माझ्याकडे घरी स्टॉक होता सगळा संपलाच आहे. मला आवड खूप आहे चप्पल वगैरे असं काय काय घेत राहायचं. आणि जॉबला वगैरे असताना, कॉलेजला असताना बरंच घ्यायचो. पण आता या एका वर्षात सिरियसली धंद्यामुळे ना असं बाकी काय गोष्टीत इंटरेस्ट जास्त राहिला नाही. म्हणजे सकाळी उठतो की एडिटिंग करायची आहे किंवा काय नवीन कन्सेप्ट आहे, बस हेच चालू असतं. बाकी कपडे घे ना असं अंदाजपंच होत आहे आमचं. म्हणजे कुठे गेलोय आणि घेतलंय असं एकदम प्लॅनिंग प्रॉपर होत नाही. आता पहिल्यासारखं या वीकेंडला काहीतरी कपडे घे किंवा हे घे ते घे असे खर्च असायचे. आता थोडा विचार करावा लागतो सगळ्या गोष्टीला. असे काही चेंजेस आहेत जे बिझनेसमुळे आले आहेत लाईफमध्ये. सो बघू आता संध्याकाळी कशी जाते. भेटू मग आपण आता पुढे. तर जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून मॅडमची इच्छा होती सँडविच खायला यायचं. सो फायनली आम्ही आज आलो आहे टाईम काढून. आता जायचं आहे आम्हाला ॲक्च्युली चप्पल घ्यायला. कॉलेज टाईमला ही DAV लाच होती ना कॉलेजमध्ये, सो इथे सँडविच खायची. तेव्हा स्टॉल पुढे होता ना, तेव्हा यांचा पुढे असायचं. मग ही बोललेली की इकडे खाव्या. मग फायनली आता आम्ही शॉपचं सगळं सामान वगैरे पण ठेवलं आणि इथं आलो आहे. तर याच्यानंतरला जायचं आहे मला चप्पल घ्यायला. ॲज युजल बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग चाललं आहे. आता बघू आज तरी भेटतंय का घ्यायला. लेट स्टार्ट. आता आम्ही आलो आहोत आर मॉल मुलुंडमध्ये. लेट सी इकडे काय माझ्या आवडीचं भेटतंय का. ट्राय करणार आहे मी ॲडिडास नायकी लाईफ स्टोअरमध्ये. आपला
बजेटवाला असतं, पण बाकी 2 ठिकाणी ट्राय करतो. जर आवडीचं भेटलं तर घेऊ, नाही तर कुठे ना काहीतरी घेऊनच जाणार आता. फायनली 3-4 आउटलेट फिरल्यानंतर एक आवडली आहे, ती पण पुमामध्येच. पनूला पण हीच आवडली, बट हिची प्राइसिंग थोडी जास्तच कॉस्टली आहे. हा बघू, थोडा मी माझा बजेट वाढवायला लागेल. कशी आहे तुम्ही पण सांगा मला. BMW. फायनली आपण घेतली आहे आणि बजेट होता आपला 2पर्यंत, पण आता तो बजेट वाढवला तिच्यासाठी, कारण का आम्हा दोघांना पण आवडली. तर म्हटलं घेऊ, एक दिवस थोडा खर्च करूया आणि केला. पहिला शूज वगैरे मध्ये टाकलेत पैसे, चप्पलला पण टाकलेत, पण एवढ्या मध्ये टाकलेले कधी. मोस्ट ऑफ 2-2.5 पर्यंत मी टाकलेले पैसे. आता थोडं बजेट वाढवून केलंय. लेट्स सी काय कम्फर्ट देते बघूया. पुमा लास्ट व्हिडिओ जसा बघितला त्याच्यानंतर आमची हालत बघा. दोघं पण जसे पोचलो लगेच ऑर्डर चालू झाले. आणि ते पण असं आहे आज की एक साथ सगळे येतात. मंचाव तर नॉनस्टॉप मंचाव आहे, आता 4थी काय 5वी मंचाव चालू आहे आणि ह्याच्यानंतर परत एक मंचाव आले. आणि मी आता पेरी पेरी पास्ता करतोय आणि माझ्याकडे जवळजवळ हा 7वा काय 8वा पेरी पेरी पास्ता. एका तासामध्ये सगळा विषय झाला. आम्ही आलो, बघितलं तर बाहेर सगळा क्राऊड होता, मग तसं चप्पल पण ठेवली इथे आणि पटकन चालू झालं. लेट्स सी पुढे अजून 2-3 तास बाकी आहेत आपल्याकडे, तेव्हा कसा जातोय दिवस. जे पण असेल टाइम भेटला तर लगेच सांगतो, नाहीतर मग रात्री बोलू. आता पास्ता बनवतो. बाय बाय. तर आत्ता मस्तपैकी घरी गेलो, आंघोळ केली आणि जेवलो, कपडे वगैरे चेंज केले. म्हटलं आता मस्त जातो शॉपवरती. आणि माझी आता दुसरी बाईक आहे, ती रिसेंटली म्हणजे बंद झालेली आणि म्हणजे एरियात काम चाललेलं ना, तर खूप ते प्रॉब्लेम आला, तर मी बॅटरी वगैरे चेंज केलं. म्हटलं आज मस्तपैकी रात्री पनूला घेऊन जातो, पेट्रोल भरतो, आईस्क्रीम वगैरे खातो. सॅटरडे उद्या संडे म्हणजे थोडं आरामात उठायला. मॅडम आजारी पडल्यात. आता मॅडमला घरीच सोडायला चाललोय. मॅडम आता आंघोळ करा आणि झोपा, गुड नाईट बोला सगळ्यांना. बिचारीची मम्मी पण गावी नाही, कुठे बाहेर गेले, अयोध्या देवाला भेटायला गेले, श्रीरामांना. पोरगी इकडे आता पोट दुखताय, उलटी येते, झोप आली आहे. आंघोळ विंघोळ करणार ती आणि झोपणार मस्त ना. चला मग आता हिला सोडतो आणि मग परत शॉपवर जातो. आणि आता वाइंडअप करायलाच घेतो, तिला सांगतो तसं. पण पास्ता तर आपले संपले सर्व. मॅगीचे ऑर्डर्स असतील ते मी मॅनेज करेल आणि कॉफीचं पण करेल. तिला सांगेल क्लिनिंगचं घे बाबा करायला लवकर. तर गाईज सर्व कामं निपटवून आता मी आलोय पनूला परत भेटायला, म्हणजे सामान ठेवायला आलेलो. आणि बऱ्यापैकी तिचे हालत खराब आहे, ताप वगैरे पण येत होता आणि सगळ्याच आहे. पण विकेंड आपला खूप चांगला गेलेला तसा, म्हणजे सकाळपासून खूप चांगला रिस्पॉन्स होता. ऑर्डर्स खूप चांगले येत होते. इव्हन संध्याकाळी सुद्धा आम्ही जसे गेलो चप्पल आणायच्या खुशीमध्ये मस्त भेटली, निघालो तर 5:15 काहीतरी झालेले. आणि फटाफट शॉपजवळ आलो, बाहेर एवढा क्राऊड होता. आम्ही दोघं जसे आत घुसलो ना, ते 9 वाजेपर्यंत दोघांचेही हात थांबले नाही, नॉनस्टॉप. माझा तर आत्ता पण हात, म्हणजे मला ना जमत नाही असं काय बोलतात त्याला, काम वगैरे केलं ना, गरम पदार्थ वगैरे हात टाकला, जसं आज दुपारी ठेचा वगैरे बनवला तर हात झोंबतात. आणि आता क्लिनिंग वगैरे करताना पण ते डिटर्जंट वगैरे ते पण हातात घेतलं, ते आता झोंबायला लागले. आणि एकदम म्हणजे जो बोलतात विकेंड चांगला गेला, पण रात्री काय ना काय घोळ व्हायचा होता. तर ही आजारी पडली. 9:30ला हिला फटाफट घरी सोडून आलो. आणि 10 वाजता ना, 9:30-10ला मी हिला सोडलं. म्हणजे हिने ऑलमोस्ट सगळ्या शॉपची कामं केलेली. लास्टची जी क्लिनिंगची कामं होती ती मी. आणि जसे ही गेली, बापरे, परत ऑर्डर चालू झालेल्या. 3 पेरी पेरी मॅगी तर आज अशी जात होती, बापरे, काय पेरी पेरी मॅगीचाच दिवस असेल. आधी मंचावचा होता, म्हणजे संध्याकाळी जसं चालू झालं ना, ते 8-8:30 वाजेपर्यंत मंचावचा होता. आणि त्याच्यानंतर पेरी पेरी जे चालूच. आत्ता पण लास्टच्या ज्या ऑर्डर होत्या ना, 5 पेरी पेरीच्या होत्या. म्हणजे ही जाताना 3 गेल्या, त्याच्यानंतर मी गेल्यावर मी 2 आणि अजून 3, म्हणजे टोटल 5, 3, 2, 10 पेरी पेरी मॅगी लास्टच्या अर्धा तासामध्ये ऑर्डर होत्या. पण सगळ्या एकदम परफेक्टली आम्ही कंप्लीट केल्या, दिल्या. आणि कॉफीच्या पण आता ऑर्डर होत्या, त्या सगळ्या दिलं. आणि फायनली दिवसाचा एंड केला. आता दृष्टी आणि मी पूर्ण साफसफाई केली. आता तिला घराजवळ सोडलं, घराजवळ नाही, ती रस्त्यातच राहते, तर तिला सोडलं. कारण का ऑलमोस्ट आता 11:30 आय थिंक वाजायला आले, 11:30 वाजायला आले. पूर्ण बॉडी आता थकली आहे. आणि आता उद्या परत संडे आपला, उद्या संडेला पण रस असतो, बरेच जण लांबून येतात. आणि हां, बरेच जण आता पण मला कॉल करत होते 10 सव्वा झाला की चालू आहे का.
आणि 2-3 जण विचारलं अहो एवढा लवकर का बंद करता असं तसं. तर आहेत रिझन. पहिला आम्ही द्यायचो पण आता पोलिसांचा खूप प्रॉब्लेम होतो, त्यांचे रूल्सनुसार 10 नंतर बंद करावं लागतं आणि मग ते आर्ग्युमेंट्स वगैरे ते मजा येत नाही डेली करायला. पण बघू नंतर पुढच्या पुढे आणि तसंच आता तिला पण दृष्टीला पण 11 वाजता घरी जायचं असतं, तर मग ते पण रिझन आहे. सो मग त्या रिझनमुळे आम्ही अजून थोडं लवकर बंद करतो. आणि लवकर पण नाही, आम्हाला बघा 11:30-12 तर वाजतात, कधी कधी 12 काय 12:30 पण वाजतात फटाफट नाही झालं तर. पण होऊन जातं सगळं. आता त्याचसोबत आता उद्या बघू संडे, उद्याचा दिवस कसा जातोय काय जातोय सगळं ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जेवढं शो करता आलं तेवढं केलं आहे. आता जे पण असेल उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.